मागील 2 दिवस किसान क्रांती शेतकरी बांधवांच्या वतीने तालुक्यात मोर्चे, संप आणि अर्धनग्न आंदोलन केले जात आहेत। जुन्नर तालुका किसान क्रांती शेतकरी बांधवांच्या वतीने शनिवारी तहसील कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला, तर रविवारी संपूर्ण तालुक्यात बंदचं आवाहनही केलं होतं। नारायणगावच्या आंदोलनासाठी रविवारी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला नारायणगावातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून जाहीर पाठिंबाही दिला। नारायणगाव बसस्थानकाच्या समोर पुणे नाशिक महामार्गावर काही काळ रास्ता रोको आंदोलनही केलं गेलं। पाहूयात याच आंदोलनात उपस्थित शेतकऱ्यांच्या भावना आणि या दरम्यान आमचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाणी यांनी जुन्नरचे तहसीलदार व शेतकऱ्यांशी केलेली बातचीत। बळीराजा संपावर जाऊ शकतो, शेतकऱ्याच्या शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही म्हणून शेतकरी जुन्नर तालुक्यातील शेतकरी 2 दिवसापासून संपावर गेलेले आहेत। आपण पाहतोय आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी जमलेले आहेत। या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून टी.वाय. मुजावर साहेब यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त ठेवलेला आहे। कशा पद्धतीने नियोजन केले आहे आपण जाणून घेऊयात। मुजावर साहेब, आज शेतकरी या ठिकाणी संपावर गेलेले आहेत, आपण मोठ्या प्रमाणात फौजफाटा ठेवलेला आहे, काय सांगाल आपण? फौजफाटा म्हणता येणार नाही, हा रूटिंग बंदोबस्त आहे। यामध्ये कसल्याही प्रकारचं कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये म्हणून हा सर्व बंदोबस्त ठेवलेला आहे। आणि शेतकरी बांधव देखील आपले माणसातलेच आहेत, त्यांना देखील ह्या काही मागण्या आहेत। या मागण्या संदर्भामध्ये आजचा जो लाक्षणिक उपोषण आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने कसल्याही प्रकारची लॉ अँड ऑर्डरची स्थिती याच्यापेक्षा परिस्थिती बाहेर जाऊ नये त्यासाठी हा आजचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे आणि हा रूटिंग बंदोबस्त आहे। नक्कीच कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे। आपण पाहतोय या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे। या शेतकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊयात। आपण पाहतोय हे सगळे पोलीस बांधव या ठिकाणी आहेत। शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेली आहे, संख्या या ठिकाणी वाढत आहे। शेतकऱ्याच्या पिकाला बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची भावना आहे। नारायणगाव येथील सगळ्याच व्यापारी मंडळींनी स्वतःहून आज बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, कशा पद्धतीने त्यांच्या भावना आहेत। पाटेजी, आपण आज संपामध्ये सहभागी झालात, काय भावना आहे आपली, काय सांगाल, आपली मागणी काय? आज जर परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांची परिस्थिती फार वाईट आहे। शेतीमालाला कुठलाही बाजारभाव नाही। शेतकऱ्याची वाईट परिस्थिती तुम्ही आहे सांगता, याला जबाबदार कोण? त्याला शासन जबाबदार आहे, कारण शेतकऱ्याला हमी भाव नसल्यामुळे आज कांदा म्हणा, गहू म्हणा। भाजपचं सरकार सत्तेवर येऊन अवघे 2.5 वर्ष झालेले आहे, तुम्ही ह्या एकाच सरकारला जबाबदार कसं धरता? कारण मागील सरकारच्या काळात इतकी शेतकऱ्यांना झळ बसली नव्हती, एवढी झळ या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना बसल्यामुळे आज सगळीकडे आज शेतकरी पेटून उठलेले आहे। भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे असं आपल्याला म्हणायचं? हो, नक्कीच आहे, कारण शेतकऱ्यांना इतके दिवस आंदोलन चालू आहे तरी शासन इतके सर्वजण विधान परिषद विधान भवनात जरी आंदोलन एवढी पवित्रा घेत आहे, संघर्ष यात्रा निघत आहे, तरी शेतकऱ्यांच्या बाजूने हे सरकार नाही असा माझा या सरकारवर आरोप आहे। या सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर भविष्यकाळामध्ये आपली भूमिका काय असेल? जर सरकारने या भूमिका जर शेतकऱ्यांची मान्य नाही केल्या तर भविष्यात या सरकारला आम्ही खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असे आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या बांधवांच्या सर्वांच्या मतीने मी सांगतो। कारण हे जर सरकार शेतकरी विरोधात असेल तर शेतकरी सुद्धा या सरकारच्या पाठीशी उभं राहणार नाही असं आमचं हे आहे। नक्कीच या सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा, जर तो घेतला नाही तर या मस्तवाल सरकारला खुर्चीवरनं खाली खेचल्याशिवाय राहणार नाही अशी शेतकऱ्यांची भावना आहे। माझ्यासोबत इतर काही शेतकरी आहेत, काय त्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत? शेतीला हमी भाव मिळाला पाहिजे, पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे, त्यामुळं मार्केटिंग व्यवस्थित होत नाही। जाग्यावर व्यापारी येऊन ते शेतकऱ्यांना बुडवून जातात, मार्केटला माल पाठवण्याचा बाजार मिळत नाही आणि त्यामुळं खूप नुकसान होते। आत्ता कुणीतरी उसाला बाजार मिळाले असेल तर 5 लाख टन साखर विनाशुल्क आयात केलेली आहे, त्यामुळं कारखानदारी अडचणीत झाली का शेतकरी अडचणीत येतो। त्यामुळं सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांना विरोधी आहे। फक्त सरकार शहरापुरतं पाहतं, ग्रामीण भागात लक्ष देत नाही। आज अशी परिस्थिती आहे, त्यामुळं शेतकरी आत्महत्या प्रवृत्त होत आहे। नक्कीच ग्रामीण भागातील शेतकरी मंडळींना हे शासन सहकार्य करत नाही। हे सरकार नोकर वर्गांना धार्जिन आहे का? हे सरकार शहरात राहणाऱ्या लोकांना धार्जिन आहे का? माझ्यासोबत काही द्राक्ष बागायतदार आहेत, काय त्यांची भूमिका आहे आपण जाणून घेऊयात। या संपामध्ये सगळेच शेतकरी सहभागी झाले, म्हणजे अगदी लहान शेतकरी असेल तर द्राक्ष बागायतदार माझ्यासोबत सहभागी आहेत। कारण की
कुठल्याही पण मालाला बाजार नाही. शेतकऱ्याची गेली 2-2.5 वर्ष हे शासन पिळवणूक करत आहे. हे पिळवणूक थांबवण्यासाठी आम्ही या संपात सहभागी झालो. मोदी साहेब, फडणवीस साहेब, शेतकऱ्यांची पळवणूक थांबवा. शेतकऱ्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडा. जर तुम्ही शेतकऱ्यांना सहकार्य केलं, हे शेतकरी मंडळी तुम्हाला डोक्यावर घेतील. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर हेच शेतकरी तुम्हाला डोक्यावर न आपटल्याशिवाय राहणार. सरकार हे फक्त नोकर वर्ग, व्यावसायिक, शहरी वर्ग यांचाच विचार करतोय. जो उत्पादन करतो तर तेच लोक साखर खातात का? आपण साखर खात नाही का? आपणही दुकानातून घेतो त्यावेळेस 30 रुपये किलो, 35 रुपये किलो आपणही घेतो. मग ते असं का होतं? या गोष्टीची जाणीव करण्यासाठी आपण या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलं आहे. मी एक शेतकरी आहे, बातमीदार हा नंतर आहे. शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका माझी सदैव आहे. गेले 2 दिवस मी शेतकऱ्यांच्या भावना सरकार दरबारी पोहोचवण्याचं काम करतोय. सगळ्या शेतकऱ्यांची भविष्यकाळामध्ये एकी झाली तर शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय होणार नाही. मी मगाशी मुजावर साहेबांचं म्हणणं घेतलं. मुजावर साहेबांनी सांगितलं मी सुद्धा एक शेतकरी आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशीच त्यांची भावना आहे. त्याबरोबर जुन्नरच्या तहसीलदार हेही काल म्हणाल्या मी पण एक शेतकऱ्याची मुलगी आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. माझीच अशी भूमिका आहे, त्यांची अशी भूमिका आहे. शेतकरी बांधवांनो, माझी आपल्याला विनंती आहे की आपली जी एकी आहे ही एकी अशीच ठेवा. भविष्यकाळामध्ये न्याय मिळेल. सत्तेवर कोणी असू द्या, शेतकऱ्यांना पाठिंबा दिला नाही तर मस्तवाल सरकार सत्तेवरून खाली आल्याशिवाय राहणार नाही. मोदी साहेब, फडणवीस साहेब या शेतकऱ्यांना न्याय द्या. हे शेतकरी आपल्याला डोक्यावर घेतील आणि भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर हे शेतकरी तुम्हाला सत्तेवरून खाली खेचतील. आपण कालपासून 8 तारखेपासून तर आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. मोर्चाच्या संदर्भात शेतकऱ्यांची जी झालेली दयनीय अवस्था आपण समोर पाहत आहोत. शेतकऱ्यांना कुठल्याही मालाला भाव मिळत नाही. याचं कारण शासन नसून आपण आहोत. आपण योग्य पद्धतीने आणि नियोजन पद्धतीने जर माल पिकवला तर निश्चितच आपल्याला बाजार मिळेल. आता मित्रांनी सांगितलं साखरची आयात केली. 5 लाख टन साखर आयात करून आपल्या शेतकऱ्यांचा जो ऊस आहे त्या महाराष्ट्रातल्या कारखानदारांना हा प्रश्न पडलेला आहे की आता आपल्याला बाजारभाव काय काढायचा. जर शेतकरी संघटित होत नसेल, मी तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये आपल्या जुन्नर तालुक्याचा पॅटर्न अखंड महाराष्ट्रात नव्हे तर देशात जावा. आणि काल आणि आज आपण जे संघटनेला सहकार्य केलं त्याबद्दल मी आपणा सर्व शेतकरी बांधवांचं अभिनंदन करतो. आणि एक शेतकरी या नात्याने आपणा सर्वांना विनंती करतो आणि भविष्यात यापेक्षाही प्रत्येक शेतकरी, प्रत्येक घरातला शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय शेतकऱ्यांवरती हा अन्याय आहे. शेतकरी जर सुखी झाला तर जग सुखी होईल. ही भूमिका घेऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी रस्त्यावर यावं. रस्त्यावर येण्याची शेतकऱ्यांवरती वेळ सरकारने येऊन देऊ नये. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा काही कालांतराने आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी आमच्या नारायणगाव मधील तरुण शेतकरी पुढे आले आणि त्यांनी ठरवलं आता सरकार काय आपल्याला माफ करीत नाही, कर्ज माफ करीत नाही, सातबारा कोरा करीत नाही, वीज बिल माफ करत नाही. म्हणून नारायणगाव मधून 50 तरुण शेतकरी पुढे आले. त्यांनी ठरवलं आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून किसान क्रांती संघटना ही नारायणगाव मधून स्थापन केली. त्याचा रोपटा नारायणगावमध्ये लावला गेला आहे. तरी या रोपट्याचा वटवृक्ष करायचं काम या जुन्नर तमाम शेतकरी बांधवांनी करायचं आहे. तरी आपण या ठिकाणी सर्व शेतकरी या मोर्चामध्ये सामील झालात, हजारोच्या सगळ्यांनी उपस्थित राहिलात म्हणून सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो, सर्व स्वागत करतो. आपल्याला शेतकरी, आपला सरकार कांद्याला भाव देत नाही, बटाट्याला भाव देत नाही, तांदळाला भाव देत नाही. तरी सरकारने आपल्याला हमी भाव दिला पाहिजे. कांद्याला 20 रुपये भाव दिला पाहिजे, बटाट्याला 20 रुपये भाव दिला पाहिजे, टोमॅटोला भाव वाढवून दिला पाहिजे अशी मी सरकारला जाहीर आवाहन करतो. हे आंदोलन शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सरकारच्या वृत्ती जी आहे शेतकऱ्यांच्या प्रती त्याच्या विरुद्ध हे आंदोलन आहे. हे आंदोलन पुकारत असताना कुठल्या पक्षांनी त्याचा लीड घेतला असं नाही, पण आमच्या सगळ्या पक्षांचा आम्ही पण शेतकरी आहोत म्हणून या संघटनेला आमचा पाठिंबा आहे.
गेल्या काही दिवसापासून नारायणगाव आणि विशेषतः नारायणगाव परिसरातले जे गाव आहेत इथले शेतकरी सगळे एकजूट झाले आणि प्रत्येक नेत्याकडे आमच्याकडे येऊ लागले आणि म्हटले की आम्हाला असं आंदोलन करायचं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे म्हटलं. कारण संघर्ष यात्रा महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाची चालूच आहे. पक्षाचं आणि आमचं आंदोलन चालू झालं का म्हणतात की याच्यात राजकारण आणि हे विरोधातले आहेत म्हणून सरकारच्या विरुद्ध हे तर बोंबलणारच आहे. पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची गेल्या 2 वर्षापासून जी पिळवणूक चालू आहे ती आता असह्य झालेली आहे. जुन्नर तालुका आपला शेतीप्रधान आहे, शेतीशिवाय दुसरं उत्पन्न नाही आणि जुन्नर तालुक्यातल्या आमच्या शेतकरी बांधवांचे इतके हाल झाले की गेल्या 2 वर्षापासून 2.5-3 वर्षापूर्वीपासून त्याच्यापूर्वी जेव्हा जेव्हा मालाला चांगला भाव मिळाला, टोमॅटोला मिळाला, कांद्याला मिळाला, बिंगोर गावामध्ये एका गावात मला आठवतंय बाबूराव एका दिवशी 1500 रुपये आणले. एकाच शोरूम मध्ये सगळ्यांनी एकत्र गेले लाईनी आता सगळ्या गाड्या उभ्या आहेत, त्यात डिझेल भरायला पैसे. अशी परिस्थिती निर्माण झाली. कांद्याचे लाखो रुपये जेव्हा शेतकऱ्यांच्या खिशामध्ये आले त्यांच्या प्रपंचाला हातभार लागला आणि कांद्याचा शेतकरी म्हटला का लय मोठा शेतकरी, टोमॅटो पिकवणारा शेतकरी म्हटला का लय मोठा शेतकरी. मग कांद्याच्या किती बराकी आहेत, किती पिशव्या आहेत, मग त्याच्याच घरात आपली पोर दिली पाहिजे असे पण लोक विचार करू लागले कोल्हे साहेब. पण आता जर कांद्याचं शेतकरीचं नाव काढलं तर नको नको म्हणतो. ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची झालेली आहे, संपूर्ण हिंदुस्थानात झालेली आहे. शेतीविषयी नेमकी धोरण कसं असलं पाहिजे, आपल्या शेतात माल पिकल्यानंतर त्या शेतात आपण बाजारभाव मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आयात निर्यात किंवा शेतकऱ्याला मालाला भाव मिळण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना केल्या पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त आणि त्याच्या उलट्याच योजना आहेत. कांद्यासारखं मोठं पीक मागील वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना सुद्धा या सरकारने इजिप्त आणि पाकिस्तान मधून कांदा आपल्या देशामध्ये मागवला. काय गरज होती का मागवायची? अजिबात नाही. या सरकारने सरकारी पैसा त्यांना दिला, म्हणजे कोणाचा पैसा आहे? आपल्या जनतेचा पैसा. तिकडून कांदा आणला, आपला कांदा आपले शेतकरी म्हणले की आपण आता बाहेरच्या देशामध्ये पाठवू, पण त्या निर्यात मूल्य इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवली की कांदा आपला बाहेर गेला नाही, कांदा आपल्या चाळीतच राहिला. चाळीतच मग उद्या भाव येईल, परवा भाव येईल, महिन्याने येईल, 2 महिन्याने येईल, 3 महिन्याने येईल, असं काही झालंच नाही. चाळीतला कांदा चाळीतच सोडून गेला. ही फक्त कांद्याची परिस्थिती नाही, अनेक पिकांची परिस्थिती आहे. मग अनेक मोठे मोठे कंपन्या आपण मागच्या वर्षी बघितलं की सिंजंटा सारख्या एका कंपनीने टोमॅटो लागवड करणाऱ्या आपल्या जुन्नर तालुक्यामधल्या प्रत्येक बांधवांना जे जे बियाणं दिले होते त्या पद्धतीने पुढचं पाऊल ज्या शेतकऱ्यांनी जो विचार केला होता त्याला ते साफल्य झालं नाही, कारण अख्खा सिंजंटाचा 10-57चा लॉट खराब झाला. मग कंपनी सांगणार ते हवामान असं झालं. एवढी मोठी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे, मग भारताचं हवामान असं असताना पुढच्या 2 महिन्यामध्ये उन्हाळ्याचा तडक आहे असणारच. मग त्या कंपनीचे बियाणं त्या पद्धतीने डेव्हलप करून किंवा शेतकऱ्यांची फसवणूक मात्र त्यांनी केली होती पाहिजे. त्याचा जो खर्च असा तो खर्च तर निघालाच, उलट तोट्यात तो गेला. मोठं आंदोलन पुकार आणि कंपन्या आम्ही पेटून देऊ अशा काही लोकांनी सांगितलं, पण तिथं पुढं काय झालं आपण बघितलं. पण अशा पद्धतीने आपण शेतकरी जर एकजूट होऊन बाकीच्या लोकांसारखं आपण जर संपावर गेलोच नाही तर या लोकांचं डोकं काही जागेवर येणार नाही. म्हणून या पद्धतीने शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हे जे आंदोलन पुकारलं हे अत्यंत महत्वाचं आंदोलन तुम्ही सर्वांनी पुकारलं. बाबांनो, आम्ही एका राजकीय पक्षाचं जरी असलो तरी शेतीसाठी जे जे करायचं असेल त्याच्यासाठी मात्र आम्ही निश्चित सगळे लोक एकत्रित आहोत. ह्या संदेश गेल्या 2 दिवसापासून या महाराष्ट्र सरकारला वटणीवर आणण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो. शेतकरी आंदोलनाची धग आज आपल्या घरात आहे, आपल्या मनात. शेतकरी आंदोलनाची धग जोपर्यंत शासन दरबाराबरोबर प्रत्येक अधिकाऱ्याच्या, प्रत्येक मंत्र्याच्या जोपर्यंत त्यांच्या घरांमध्ये आग लागत नाही तोपर्यंत आपण शांत राहिलं नाही पाहिजे. हे एवढं जरी आपण करता आलं आपल्याला तर आपण आपला मोर्चा, आपला संप हा आपला यशस्वी होईल. त्यासाठी आपल्याला जे जे काही करायला लागेल
कोणत्याही प्रकारचं आंदोलन करताना आपण आज शांततेच्या मार्गाने करतोय. शासनाला जर जाग येणार नसेल तर माझं वैयक्तिक मत आहे, मी सगळ्यांच्या वतीने बोलतो, मी माझं वैयक्तिक मत मान, शासनाला जर जाग येणार नसेल तर शासनाला जाग करण्यासाठी आपल्याला ज्या ज्या मार्गांचा अवलंब करावा लागेल त्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध व्हावं एवढं मी म्हणतो. आणि याची सुरुवात मी काल आमच्या मीटिंगमध्ये जरा थोडंसं दुधाच्या याच्यावरून परवा दिवशी आमचं दूध आहे, आमचा नाशवंत माल आहे, याच्यामुळे आमचं एक नुकसान होईल. ठीक आहे, शिवाजी महाराज जन्माला आलेच पाहिजेत, पण ते इथून पुढे सगळ्यात पहिले आपल्या घरात आले पाहिजे आणि मग आपण दुसरीकडे बोट केलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका जर आपण सगळ्यांनी घेतली तर मला वाटत नाही की आपण ज्या काही मागण्या मारल्या त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी एकत्र झाला तर शासन सुद्धा गडबडून टाकू शकतं हे दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून मी जास्त काही बोलणार नाही. बऱ्याचशा वक्त्यांनी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा या ठिकाणी मांडलेल्या आहेत, जे जे मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले आहेत. पण खऱ्या अर्थानं माझा शेतकरी ऊन पाहत नाही, रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही, काबाड कष्ट करत 24 तास कष्ट करत असतो आणि आपला पीक पिकवत असतो. आणि खऱ्या अर्थानं ते पीक मातीमोल झालं, कोडीमोल भावाने जर विकलं तर माझा शेतकरी कर्जबाजारी होतो आणि मग त्याच्यावर आत्महत्याचे असे अनेक प्रकारचे प्रसंग या ठिकाणी येतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला, माझ्या कष्टकरी शेतकऱ्याला आपण शासनाने पैसे दिली तर चूक होती कुठं हेच मला या ठिकाणी कळत नाही. आणि म्हणून या मागण्या शेतकऱ्यांसाठी आपण सर्वजण या ठिकाणी मागतोय. खरं तर ह्या देशामध्ये एकमेव असा शेतकरी आहे की जो स्वतःचा माल पिकवतो, स्वतः कष्ट करून माल पिकवतो, पण तो माल विकायचा त्याला अधिकार नसतो, तो दुसऱ्याला विकावा लागतो. परंतु दुसऱ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांचे जे प्रोजेक्ट आहे, त्यांचे जे माल तयार होतात ते स्वतः विकतात. परंतु माझा शेतकऱ्यांनी पिकवलेला माल त्याला योग्य भावामध्ये स्वतः विकता येत नाही आणि ही खरी खंताची बाब आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी शासनाचा सगळ्यांनी विरोध केलाय की शासनाचा निषेध केलेला आहे की आम्हाला कर्जमुक्ती ही खऱ्या अर्थाने झाली पाहिजे, आमचा 7/12 कोरा झाला पाहिजे. आणि याही पुढचं सांगतो, जर शेतकरी पुढचा कर्जबाजारी व्हायचा नसेल तर आम्हाला हमी भाव सुद्धा या ठिकाणी दिला गेला पाहिजे, तरच शेतकरी या पुढच्या काळामध्ये कर्जबाजारी होणार नाही. आणि ह्या कळकळीच्या मागण्यांसाठी आपण सर्वजण या ठिकाणी आले. माझा एकच मुद्दा आहे, 5 तालुक्याचा संपर्क, जनसंपर्क, तळागाळाच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला माणूस, माणसाने माणसासारखे एकमेकांना परस्पर यशस्वी करणे हे खरे भजन पूजन आणि कीर्तन. आणि हा संघर्ष, माझी सर्व बांधवांना एक विनंती, आशिया खंडामध्ये, भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा सगळ्यात पवित्र आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये आज हा सोन्याचा दिवस उगत आहे तो शेतकऱ्यासाठी. जय जवान जय किसान हा मंत्र आज शेतकऱ्यांनी हातात घेतलेला आहे. याद आहे तर आबाद आहे, भूल गया तो बर्बाद आहे. मी विनंती करतो सर्व नेत्यांना का महाराष्ट्र सरकारने माझ्या शेतकऱ्याच्या मुलांना जी मुलगी वर म्हणून स्वीकारीन त्या मुलीला मरेपर्यंत महाराष्ट्र सरकारने 10,000 रुपये मानधन द्यावं. आमच्या शेतकऱ्यांची मुलं वाया जाणार नाही. हा GR काढावं, ऍक्ट काढावं. आणि या ऍक्टला आपण सगळा महाराष्ट्र अधिक एक होईल. माऊली खंडागळे रोहिदास चेअरमन आणि बाबूशेठ पाटे आणि वाणी पत्रकार यांना माझा हा मानाचा मुद्रा. जय हिंद, जय महाराष्ट्र. विष्णू चौधरी पारनेर. माझा सर्व आंदोलकांना विचारा, मित्रांनो, आंदोलन करायचं तर रस्त्यावर आंदोलन करायला पाहिजे होतं. आपण रस्त्यावर बसायला पाहिजे. जाऊ दे, आता सर्वांच्या विचाराने साधं आंदोलन केलं, परंतु धरपकड मोर्चा काढल्याशिवाय, खालवर केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. अशा प्रकारची भूमिका तुम्ही आम्ही घेतली पाहिजे. काय चाललं, काय शेतीमालाला भाव, कुठे गेलं सरकार, काय झोपलं, काय करताय. त्याच्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना धन्यवाद देतो. आपण सर्व पक्षाची मंडळी एकत्र आलात आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा जो लढा सुरू केला शेतकरी संघटनेनं, त्या शेतकरी संघटनेला मी धन्यवाद देतो. आदिवासी भागातून सुद्धा जर आपल्याला न्याय मिळाला
शेतीला बाजारभाव मिळाला नाही आणि जर आपला कर्जमाफी झाला नाही तर संपूर्ण या पुणे जिल्ह्यामध्ये, संपूर्ण जिल्हा तर नव्हे परंतु आदिवासी भागामधून जनावर बैलगाड्या घेऊन सुद्धा आपण धारपकड मोर्चा काढण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी साधं आंदोलन केलं, सर्व पोलीस मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण जर रस्ता रोको आंदोलन केला असता तर थोडंसं म्हणजे अडचण झाली असतील, मग त्याने आपण लवकर नाही दिला असता. पण सर्व सरकारी यंत्रणांना मी विनंती करतो, सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं, की या झोपलेल्या शासनाला तुम्ही पत्रव्यवहार करून लवकरात लवकर कर्जमाफी झाली पाहिजे, मालाला बाजार मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून मी तमाम आदिवासी बांधवांच्या वतीनं संपूर्ण जुन्नर आंबेगाव खेड आदिवासी विकास आघाडीच्या माध्यमातून, आदिवासी बांधवांच्या माध्यमातून मी या शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी आहे. देवराम शेठ मोर्चा शेतकरी एकत्र आणणं फार अवघड आहे. कोणा एका समाजासाठी, कोणा एका पक्षासाठी आंदोलन करणं वेगळं आणि समस्त शेतकरी बांधवांसाठी आंदोलन उभं करणं हे अत्यंत वेगळं आहे. पण आमच्या शेतकऱ्यांची एक धारणा झाली नाना पाटेकरच्या डायलॉग सारखी, पहिले बात फिर हात माने तो, पहिले मुलाकात फिर बात माने तो हात नाही तो लात, अशा प्रकारची आमची भूमिका आहे. या पुढच्या काळामध्ये ती भूमिका आम्ही कायम ठेवणार आहोत. गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्याची जी ससेवलपट आहे ती थांबवण्यासाठी आज शेतकरी जागा होतोय. ही खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं जमेची गोष्ट आहे. हा दिवस खरं तर शेतकऱ्याच्या दृष्टीनं सोन्याच्या अक्षरामध्ये लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची, सगळीकडून नाडला जातोय. आर्थिक परिस्थिती तर वाईटच आहे, पण आज दुर्दैव मगाशी आमच्या पारनेरच्या शेतकऱ्यांनी सांगितलं, शेतकऱ्याच्या पोराला मुली देखील कोणी देत नाही आणि त्याच्यामुळं लग्न देखील होत नाही. खरं तर आमच्या डोक्यामध्ये तो विषय आला नव्हता, पण ती देखील अत्यंत चांगली मागणी आहे. वाटायला जरी ती वरवर वाटत असेल, आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी जर तुम्ही 50,000 रुपये 1 लाख रुपये देताय, तर शेतकऱ्याची मुलगी करणाऱ्यासाठी दरमहा 10,000 देणं वाईट नाही. ही देखील मागणी अत्यंत चांगली आहे. काय होणार शेतकऱ्यांच्या मुलांचं, कोण मुली देत आहे? आज प्रत्येकाला शेतकरी बाप जो आहे तो म्हणतो 4 गुंठे 10 गुंठे माझी गेली तरी चालेल, पण मला माझ्या मुलाचं लग्न करायचं. अशा प्रकारची वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर आली. याच्यापेक्षा दारुण परिस्थिती ती काय असेल? माझ्या मित्रांनो, मला तुम्हाला विनंती करायची, आज आपण सगळेजण शेतकरी कर्जमुक्ती मागतोय. का मागतोय आपण कर्जमुक्त? आज प्रत्येकावरती डोंगरा एवढं कर्ज झालंय. चित्रपटाच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अनास्था, वाईट परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. सगळ्यांना ती माहिती आहे, पण कुणी त्याच्यावरती साकल्याने विचार करताना दिसत नाही. प्रत्येक जण आपली चमडी वाचवायचं धोरण घेतोय. होय, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे, पण उत्तर प्रदेश सारखी लंगडी पांगडी कर्जमुक्ती देखील आम्हाला नको. 1 लाखाच्या आतलं कर्ज माफ हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना चालणार आहे. आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे, ती 100% कर्जमुक्ती पाहिजे, अशी आमची मागणी आहे. किती वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची. आज दिवसा लाईट नाही, रात्री जर पाणी भरायचं तर वाघाची भीती आहे, नागाची भीती आहे. किती भीतींना सामोरं जात आमचा शेतकरी काम करतोय. काल परवा माझ्या गावातली आमची एक भगिनी पाणी भरत असताना दगडावर बसली, नाक चावला. 1,27,000 रुपये डॉक्टरांचं बिल झालं. कुठून आणायचं शेतकऱ्यांनी हे बिल? आमची एक भगिनी कांदे काढत होती, उन्हाच्या वेळेला नाग आला, सर्पदंश झाला, तिचं बिल 75,000च्या वर. बोरवडीची आमची भोरांची भगिनी होती. काय करणार शेतकरी? खरं तर माझी ही एक मागणी आहे, या सगळ्याचा खर्च शेतकऱ्यांच्या बाबतीत जर सर्पदंश होत असेल, त्याचा सारा खर्च खरं तर शेतकऱ्यांच्या औषधाचा खर्च हा सरकारने उचलला पाहिजे. अशा प्रकारची आपली मागणी राहणार आहे. काय वाईट परिस्थिती करून ठेवली. प्रत्येकाने यावं, शेतकऱ्यांच्या नावावर मतं मिळवावीत, शेतकऱ्यांच्या माध्यमातून निवडून जावं आणि शेतकऱ्यांचे हाल करावे. आज विधानसभेमध्ये 288 पैकी जवळजवळ 250 पेक्षा अधिकचे आमदार हे शेतकऱ्यांच्या मतावर निवडून गेले आहेत. पण मी कालही सांगितलं, कॉलेजला आम्ही जाताना खाली थांबायचो, एसटीत गर्दी झाली, आपण म्हणायचंय तुला कळत नाही का पुढे सर, तुला कळत नाही का पुढे सर, पुढे जागा आहे. पण हा बिचारा एसटी मध्ये एकदा पाऊल ठेवला, एसटीची 3री पायरी चढून वर गेला का त्याला खालच्यांची ज्याप्रमाणे शुद्ध राहत नाही, आठवण राहत नाही, तसंच आमच्या सगळ्या प्रतिनिधींचं होतंय. निवडून येण्यासाठी शेतकरी लागतो, पण निवडून आल्यानंतर मी शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलोय याचं भान कोणालाही राहत नाही. हे आपलं दुर्दैव मित्रांनो. परंतु प्रामाणिकपणाने सांगतो, आम्ही कुणीही कोणत्याही पक्षाच्या आज इथं नाही. अतुल शेठ राष्ट्रवादीचे नाही,
आशाताई शिवसेनेच्या नाहीत, माऊली खंडागळे शिवसेनेचे नाहीत, आम्ही सगळेजण आहोत। आज पहिले शेतकरी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत, पक्ष आमचा नंतर आहे। पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करणार आहे, ज्या वेळेला आवाज दिला जाईल, खरं तर शेतकरी अगदी वेड्यासारखं वाटतं, राग आला तरी चालेल, आम्हाला सांगितलंच नाही, आमच्यापर्यंत निरोपच आला नाही। सोशल मीडिया इतका पॉवरफुल झालाय, सगळ्यांना कळतंय, पण चमडी बचाव धोरण आहे। शेतकरी कुठेतरी कधीतरी शुरासारखं वागा, शंडासारखं वागू नका। मी माझ्या तमाम व्यापारी बांधवांना मनापासूनचे धन्यवाद देईन। ते याकरता आज त्यांना महावीर जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना माझ्या नारायणगाव आणि परिसरातील सर्व बांधवांनी आज कडकडीत बंद पाळलाय, आमच्या खोडच्या ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळलाय, त्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो। काल आमच्या नारायणगाव खोडत या ठिकाणच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विनंती केली, दूध बल्ब कूलरवाला BMC वाल्यांना विनंती केली, काहींनी ऐकलं, ज्यांनी ऐकलं नाही त्यांचं दूध वतून देण्यात आलं। पण हे दूध वतून देताना देखील शेतकऱ्यांनी सांगितलं, आमच्यासाठी तुम्ही करताय, बिनधास्तपणाने आमचं दूध वतून द्या। त्या शेतकऱ्यांना देखील मनापासूनचे मी धन्यवाद देतो। मित्रांनो, अनेक गोष्टी आपल्याला करायच्या, कोणताही राजकीय पक्ष मला वाटत नाही की आपल्याला न्याय मिळवून देईल। गेल्या 70 वर्षात आपण हे सगळ्यांनी पाहिलंय, आणि त्याच्यामुळे कोणाला नावं ठेवण्यापेक्षा भीक नको हवे, कष्टाचे दाम, यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। अरे कोण म्हणतं देणार नाही? जय जवान, जय जवान। या ठिकाणी शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक टाह फोडलेला आहे। शेतकऱ्यांची वीज माफी झालीच पाहिजे ही भूमिका आहे, आणि या भूमिकेसोबत शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे ही मागणी आहे। पाण्याची समस्या मोठी आहे हेही आपल्या सर्वांना कळतं आहे। कालवा समितीची मीटिंग झाली, त्याच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्याच आहेत। काल पाणी टंचाईवर जिल्ह्याची मीटिंग असल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांसोबत या ठिकाणी आंदोलनामध्ये सामील होता आलं नाही याची खंत देखील आहे। परंतु या ठिकाणी सर्व राजकीय नेत्यांनी आपली हजेरी लावून या आंदोलनात सहभागी असल्याचा, योगदान देण्याचं आपण चित्र समोर पाहत आहोत। या ठिकाणी आत्ताच आधीच्या निवेदकांनी सांगितलं की एकही आवाज उठवावा लागत नाही, पगारवाढी होतात। मी म्हणते पगारवाढी कसल्या म्हणतायत? खासदार आमदार यांच्या पगाराचा जास्त विचार केला जातो आणि एक मुखाने तो मान्य केला जातो, पण आमचे शेतकरी बाकी कायम वंचित राहतात, कष्ट करतात, आणि त्यांच्या जीवावरच संपूर्ण देशाचा अर्थकारण, राजकारण चालतं। आणि नाशिवंत मालाचे आम्ही धनी, कायम आम्ही आमच्या पदरात कधी निसर्ग तर कधी राजकारणी यांच्यावरून आघात, आणि प्रत्येक वेळी आघात आम्ही सहन करत राहतो। या ठिकाणी खरोखरच कौतुक केलं पाहिजे की शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र येण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। खंत एकाच गोष्टीची आहे की तुम्हा सर्वांसोबत मी एकटीच दिसते आणि दुसरीकडे तहसीलदार मॅडम, कारण निश्चितपणाने आमच्या माता भगिनी शेतामध्ये कष्ट करत असतात। भले पारावर बसणारा जरी आपला शेतकरी असला तरी घरातली महिला कधी रिकामी बसत नाही, तिची कायम ओढाताण चाललेली असते। यावर्षी मुलीचं कार्य करायचंय, देव कार्य करायचंय, पैसा घरात आला पाहिजे, घरात दुखणं आहे, आजारपणाला पैसा लागणार आहे, गाठीला 2 पैसे पाहिजे, ही भूमिका आमच्या माता भगिनीची असते। आणि ह्या उन्हात जिथे गेली 15 दिवस आपण पाहतोय 41, 45, 46 पर्यंत तापमान जाऊन पोहोचतंय, आणि अशा रखरखत्या उन्हात कांदे काढायचं काम आमच्या माता भगिनी करतायत। आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने विचार पडतो, प्रश्न पडतो की एकीकडे आपण ज्या लक्ष्मीची पूजा करतो, सरस्वतीची पूजा करतो, दुर्गेची पूजा करतो, त्याच लक्ष्मीला आज रखरखत्या उन्हात ज्या वेळेला पाहतो निश्चितपणाने वेदना होतात। मुजावरजी आज तुम्ही तयारीने आलेले दिसता, डिपार्टमेंट जास्त दक्ष आहे। काल पण बघितलं, मी माहिती घेत होती पुण्यामध्ये, इतका ताफा त्यांनी लावून ठेवला होता
अहो हा ताफा जरा दुसरीकडे वळवा. तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात. डिपार्टमेंट म्हटल्यानंतर तुमची भूमिका तुम्ही बजावली पाहिजे. पण बजावत असताना ज्या तयाऱ्या आम्ही तुम्ही आंदोलन करणार आहात असं कळल्यानंतर, शेतकरी रस्त्यावर उतरणार कळल्यानंतर पहिल्या छातीवर आपल्या घेतलं पाहिजे. इथे राजकारणाला माफी का? अरे जे राजकारणी झाले शेतकऱ्यांच्या माध्यमातून झाले, जे आता खुर्च्या भोगायला लागले, त्या खुर्चीचा गुणधर्म असावा असं मला वाटू लागतं. मला कोणाचा नावाचा उल्लेख करायचा नाही. अहो त्या खुर्चीचा गुणधर्म बघा. त्या खुर्चीवर बसला आणि माणूस विसरला की अरे मी ज्या सभा गाजवत होतो, ज्या शेतकरी तुझ्यासाठी येत होते, शेतकऱ्याला वाटत होतं हे शेतकऱ्याचं लेकरू आमच्यासाठी काका कोकळत आहे, आमच्यासाठी शासनाकडे धाव घेत आहे, आमच्यासाठी लढा देत आहे, आमच्यासाठी वरती तारांवर देखील चढत आहे. या ठिकाणी माऊलीने आव्हान केलं 3 वर्ष मी लाईट बिल भरलं नाही, तुम्ही भरू नका. अहो धनधान्य जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही गेला तर त्यांच्या पॉलिटी फॉर्म्स वगैरे सगळीकडे आकडे टाकूनच लाईटी आहेत. त्यांना कोणीही विचारायला जात नाही. परंतु याबाबतची चीड जर सातारा सांगली त्या पट्ट्यामध्ये तुम्ही गेलात तर वीज तोडायला पठ्ठा येतो काय? एमएससीबीच्या अधिकाऱ्याला इतकी भीती, तिथला कर्मचारी देखील तिकडे फिरकत नाही. त्याला माहिती गेलो की तंगड जाग्यावर राहत नाही, तिथं नीट आपण येत नाही. मग आपण पुणेकर आहोत, विद्येचं माहेर घर आहे, आपल्यावर संस्कार आहे. याच्या दबावाखाली या संस्कृतीला जोपासण्याचा काय आम्ही ठेका घेतलाय? ही संस्कृती काय फक्त आमच्यावरच टिकून राहणार आहे? आमच्या शेतकऱ्यांचे हात, ते जे पेव विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं होतं ते आमच्याकडे येऊ राहिलं, ते आम्ही पाहायचं का? हे पाहायला आम्ही रिकामे नाही. आम्ही मरायला तयार नाही. मरण कशासाठी? जीवन इतका सुंदर आहे, त्याहून मरणही सुंदर आहे असं आम्ही म्हणत असतो. परंतु ते मरण कसं असावं त्याची एक आमची व्याख्या आहे, आमचं स्वप्न आहे. परंतु या ठिकाणी आज मरण्याची नाही मारण्याची वेळ आलेली आहे. ज्यांना जाग येत नसेल त्यांना जाग आणण्याची वेळ आलेली आहे. आज आपण बैलगाड्यासाठी टाहो फोडला, याच ठिकाणी याच रस्त्यावर आपण उतरलो, आपण आपला निषेध नोंदवला, आपण सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी जागर केला. आणि निश्चितपणाने कोण श्रेय घेते आणि कोण त्याचा खरा वाली हे कोणाला सांगायची गरज नाहीये. कोण लढा कधीपासून देते हे प्रत्येक शेतकऱ्याला चांगलं ज्ञात आहे. आता तरुण उतरले. आज तुम्ही पाहताय की नारायणगावच्या पंचकोशीतल्या तरुणांनी काल या ठिकाणी जी संख्येची नोंद केली, त्यांनी ज्या पद्धतीने जागर करून संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याची भूमिका घेतली, त्याचं देखील कौतुक केलं पाहिजे. तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी आज मागे राहून तमाशा बघायची गरज नाहीये. शेतामध्ये तुम्ही इतका कष्ट करता, तुम्हाला न्याय भेटत नाही, पण ज्या वेळेला आंदोलनाची वेळ येते, माऊलीने सांगितलं दूध वाळायला गेलं तर चालेल, 2 दिवस नाही 4 दिवस सोसू, परंतु कायमचा प्रश्न खटका मिटला पाहिजे. आम्हाला हमी भाव आमच्या मालाला मिळाला पाहिजे. आम्ही नाशिवंत मालाचे धनी आहोत, पण आम्ही नसू तर कुणीही जगू शकणार नाही. या ठिकाणी या देशाचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण चालत असताना जीवनशैली देखील आमच्या शेतकऱ्यांच्या जीवावर आहे. शेतकरी जो कर्जबाजारी कायम का राहतो, त्याच्या नियोजनामध्ये कुठेतरी गडबड नेहमीच होत असते. नेहमीच तो विचार करतो की आज धण्याला बाजार आहे, आज मेथीला बाजार आहे, शेवटचं पीक आहे, तिसरं पीक आहे. कारण ज्या ठिकाणी आपण ऊस पाहतोय, डाळिंब पाहतोय, एकीकडे आत्ताच सांगितलं माऊलीने की 20 रुपयावर द्राक्ष आली, मग करायचं काय शेतकऱ्यांनी? मग अशा वेळेला जर नियोजनच द्यायचं असेल तर पाण्याच्या नियोजनावर शेती चालली पाहिजे. हे आपण म्हणतोय 5-5 धरणं या जुन्नर तालुक्यात आहे. काय परिस्थिती आहे? दरवर्षी आम्ही आंदोलन करतोय, आमच्या समोर डाटा येतोय, आत्ताही माझ्याकडे डाटा आहे. किती पाणी कुठल्या धरणात किती आहे शेवटपर्यंत पुरणार आहे. हाच शब्द आहे इरिगेशनचा. काल सुद्धा नानोरांनी सांगितलं की जेवढं पाणी आहे गेल्या वर्षापेक्षा चांगली परिस्थिती आहे. परंतु कुठून फोन आला, वरून दबाव आला, करमाळ्यापर्यंत पाणी जात आहे, कर्जत पर्यंत पाणी जात आहे, इथून आपल्या पुणे जिल्ह्यात देखील शेवटच्या टोकापर्यंत पाणी जात आहे. आणि अशा वेळेला निश्चितपणाने
आमचं पाणी राखून तुम्हाला द्यायचं, आम्ही द्यायला आमचा विरोध नाही, परंतु देत असताना हे जाण आणि भान ठेवा की या तालुक्यात ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या, या ठिकाणी धरणं उभी राहिली, आज त्यांचं पुनर्वसन नाही आणि तेच शेतकरी पुन्हा बळी पडतायत, त्यांना प्यायला पाणी नाही. शेतीच्या पाण्यासाठी आता तिसरं पीक सगळ्यांची जळू लागली आहे, याच्यासाठी लोकांचा ओरड सुरू झालेला आहे. परंतु मी काल सभागृहात पाहिलं की पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा लोक प्रत्येक ठिकाणी, मोबाईलला असेल, मुळशी असेल, मुळशी सारख्या ठिकाणी एवढी त्या ठिकाणी परिस्थिती चांगली असून तिथली सुद्धा परिस्थिती पिण्याच्या पाण्याची काही ठिकाणची गंभीर आहे. या ठिकाणी पठार भाग घेतला, आपला आदिवासी पट्टा घेतला, तर ज्या आदिवासी भागातून जिथे धरण झाली आहे, माणिकडोह धरण, तिथून खाली आपण पाहतो पिंपळगाव जोगा की त्या पट्ट्यातली लोक शेवटच्या क्षणी माणिकडोह धरणाची परिस्थिती पाहिल्यानंतर शेवटच्या ज्यांनी जमिनी दिल्या आहेत, बॅकवॉटर मध्ये पाणी राहत नाही, प्यायला पाणी मिळत नाही, काय तर म्हणे हागणदारी मुक्त करा. कसं करायचं, प्यायलाच पाणी नाही. आणि ते हागणदारी मुक्तीचा आम्ही हातात झेंडा घेतलाय, करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सगळे काही परिस्थितीवर मात करून करतो आहोत, स्वच्छतेला आव्हान देत आहोत, पण ज्याच्यासाठी पाण्याची गरज आहे, थेंब थेंब पाण्याची किंमत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोजावी लागणार आहे. जगाचा पोशिंदा तो शेतकरी आज उद्ध्वस्त झालेला आहे. याला शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. सगळे शेतकरी आहेत. जुन्नरच्या तहसीलदार आशाताई होळकर यांनी काल निवेदन स्वीकारलेलं आहे. आजही त्यांनी निवेदन स्वीकारलेलं आहे. केवळ निवेदन स्वीकारून उपयोग नाही, तर ते शासनापर्यंत पोहोचवलं जाईल. आशाताई, आपण काय सांगा? कालपासून आपण जे आंदोलन केलेलं आहे आणि शासनाला जे आपल्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे, तर काल प्राप्त जी निवेदनं आहेत ती तत्परतेने आम्ही शासनाकडे पाठवलेली आहेत. आणि आजचं आपलं हे निवेदन हे आपल्या तीव्र भावनांसह शासनाकडे तत्परतेने पोहोचवण्याची प्रशासन दक्षता घेत आहे. शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. ह्या शासनाने शेतकऱ्यांच्या भावना जर समजून घेऊन प्रश्न मार्गी लावला नाही तर या सरकारला नागडं केल्याशिवाय शेतकरी राहणार नाही. कॅमेरामन लक्ष्मण दातखेडसह सुरेश वाणी, आपला आवाज, नारायणगाव.